नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयाचा नवीन पाठ अभ्यासायचा आहे। पाठ क्रमांक 8 गुणग्राहक राजा। याचे लेखक आहेत बाबा भांड। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाठाच्या नावाचा अर्थ समजावून घेऊया। गुण म्हणजे काय? तर आपल्यातील चांगल्या गोष्टी, आणि ग्राहक म्हणजे समजून घेणारा, म्हणजे गुणग्राहक म्हणजे दुसऱ्यातील चांगले गुण जाणून घेणारा राजा। तर असा राजा कोण होता ते आज आपल्याला पाहायचे आहे। तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले। बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते। एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला। महाराजांनी घोडा थांबवला। तर वयाची तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड हे महाराजांचं नाव आहे। ते फेरफटक्यास म्हणजे फिरायला निघालेले होते आणि त्यांच्याबरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते। आणि तेवढ्यात महाराजांना मुलांचा जोराने हसण्याचा आवाज आला आणि मग तो आवाज ऐकून महाराजांनी घोडा थांबवला। आवाजाच्या दिशेने पाहिलं, तिथं एक वडाचं झाड होतं। एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला। दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता। पहिल्यानं पारंबी पकडली। मग महाराजांनी जेव्हा आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिथे एक मोठं वडाचं झाड होतं आणि मग एक पोरगा माकडासारखा उड्या मारत त्या झाडाच्या खोडावरून वर चढला, चित्रात दिसत असेल तुम्हाला। आणि दुसऱ्या मुलाने काय केलं, त्या वडाच्या झाडाची पारंबी पकडली आणि दुसरा मुलगा काय करत होता, त्या मुलाचा पाठलाग करत होता। पाठलाग करणे म्हणजे त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करत होता। पहिल्यानं पारंबी पकडली। वडाच्या झाडाला भरपूर पारंब्या असतात, तुम्हाला माहिती आहे। मग त्या मुलाने पारंबी पकडली। माकडासारखा झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला। दोघा पोरांचा सूरपारंबीचा खेळ सुरू झाला। सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले। तर मग ही दोन मुलं होती, ती वडाच्या झाडावर सूरपारंबीचा खेळ खेळत होती। तुम्ही पण तुमच्या लहानपणी सूरपारंबीचा खेळ खेळला असेल। तर मग ही दोन्ही मुलं त्या वडाच्या झाडावर सूरपारंबीचा खेळ खेळत होते आणि सयाजीराव महाराज तो खेळ पाहण्यात एवढे गुंतून गेले, त्यांनी त्यांचं देहभान विसरले। देहभान विसरणे म्हणजे स्वतःची जाणीव विसरणे, म्हणजे ते स्वतःलाच विसरून गेले आणि खेळ बघू लागले। मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले। तर महाराजांच्या गावाचं नाव काय होतं? मौजे कवळाने। आणि मग महाराज मनाने कुठे आले? त्यांच्या गावी आले। तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले। पोरांसोबत सूरपारंबी खेळ खेळू लागले। बघा, मग महाराज त्यांच्या मनाने कुठे गेले? त्यांच्या गावी गेले आणि वडाच्या झाडावर चढून मुलांसोबत ते पण सूरपारंबीचा खेळ खेळू लागले, म्हणजे महाराज कल्पनेत हरवून गेले। थोड्या वेळानं महाराज भानावर आले, स्वतःशी हसले। निघताना मानकऱ्यांना म्हणाले, पोरं चपळ आहेत। कोणाची पोरं आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। मग थोड्या वेळात महाराज भानावर आले आणि मग ते स्वतःशी हसले आणि मग निघताना मानकऱ्यांना त्यांनी काय सांगितलं की ही पोरं चपळ आहेत आणि कोणाचे आहेत? आणि मग विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले, पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती। घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला। त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।